24 ऑगस्ट 2020 रोजी रायगड जिल्ह्यातील महाड येथील तारिक गार्डन इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत 16 जणांचा मृत्यू तर 9 जण गंभीर जखमी झाले होते। या दुर्घटनेनंतर बेघर झालेल्या 32 सदनिकाधारकांनी न्यायालयात धाव घेतली होती। आता या प्रकरणात महाड येथील दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर यांनी महत्त्वपूर्ण निकाल देत जमीन मालकाचा दावा फेटाळून लावला असून सहकारी गृहनिर्माण संस्थेची नोंदणी आणि जमीन अभिहस्तांतरण दस्त कायदेशीर असल्याचे स्पष्ट केले आहे। या निकालानंतर रहिवाशांना मोठा दिलासा मिळाला असला तरी पुनर्विकासाचा प्रश्न अद्याप कायम आहे। या संदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत ॲडव्होकेट सुरभी मेहता गुरव यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे पुनर्विकासाला शासनाची मंजुरी देऊन बेघर झालेल्या कुटुंबांना लवकरात लवकर घरे उपलब्ध करून द्यावी अशी मागणी केली। पत्रकार परिषदेला तारिक गार्डन गृहनिर्माण संस्थेचे पदाधिकारी आणि महिला सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते। 32 फ्लॅट आता तिथे मी म्हणजे 32 फ्लॅट हे बिल्डरनी विकले आणि 8 फ्लॅट हे माझे शिल्लक आहेत। तर मला ही जी सोसायटी झाली आहे ही बेकायदेशीर आहे, हे अभिहस्तांतर दस्त बेकायदेशीर आहे आणि हे सर्व रद्द होण्यासाठी म्हणजे डी रजिस्टर करण्यात यावे यासाठी दावा दाखल केला। सर्व बाजूच्या सुनावण्या होऊन दोन्ही सुनावण्या झाल्या, सर्व सुनावण्या कागदपत्रांची पडताळणी झाली आणि मग दिनांक 18/7/2026 रोजी माननीय न्यायालय दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर यांनी निकाल दिला। एक्झिबिट 33 खाली तो निकाल दिलेला आहे। त्यामध्ये त्यांनी जो जमीन मालक आहेत त्यांनी जो दावा केला होता तो पूर्णपणे फेटाळून लावला आणि आज ही सोसायटी ते अभिहस्तांतर दस्त लीगल आहे हे कोर्टाने त्यांच्या निकालामध्ये म्हटलेलं आहे। अजून आपले महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री यांच्याकडे आमचं आव्हान किंवा आमची विनंती आहे किंवा आमची अशी विनंती आहे त्यांच्याकडे की आम्हाला 1 विंडो क्लिअरन्स मध्ये हे रिडेव्हलपमेंटचं प्रपोजल मांडण्यात यावं आणि ते आम्हाला शासन दरबारी मंजूर होऊन हे बेघर झालेली लोक आहेत त्यांना घर देण्यात यावं। कारण आज ही लोक भाड्याने राहत आहेत। जे लोकांना कर्जाचे हप्ते द्यायला जमत नाहीयेत त्यांच्यावर जप्तीचे वॉरंट, ज्यांच्याकडे बँकेत खात्यामध्ये पैसे आहेत त्यांचे EMI आजही डेबिट होत आहेत। त्यामुळे आम्हाला रिडेव्हलपमेंटची खरंच गरज आहे।